लिंबाला बाजार असून उपयोग नसतो, कारण नाही का इथं नाही का सगळ्यांच्याच लिंबावर रोग पडलेले. तुमच्या लिंबा असा रोग पडलेला आहे की नाही आपल्याला कमेंट मध्ये नक्की सांगायला विसरू नका बरं का, कारण आपल्या तर लय पडलेला आहे. आणि आपण नाही का त्याच लिंबणीतला जरा आपण काँग्रेस वगैरे काढून टाकला होता, कारण आपण तर काय आता ट्रॅक्टर चालवत नाही त्याच्यात, कारण त्या मुळ्या वगैरे तुटतात. त्याच्यामुळे नाही का आपण डायरेक्ट तो काँग्रेस वगैरे कापून टाकला होता आणि तो टाकला डायरेक्ट गेलो आपण आपल्या जिथं पाणी चाललं होतं. आता बाबांना भाकर वगैरे आणून द्यायची होती, बाबा इथं भरणे होते. त्याच्यामुळे म्हणलं नाही का डायरेक्ट आधी जाऊ आणि बाबांना भाकर वगैरे देऊ आणि परत आपल्याला जायचं होतं आज मामाच्या गावाला ना. त्याच्यामुळे बाबा म्हणले तू नाही का थोडंफार भरणं वगैरे कर मला खाऊस्तवर. आणि आपण इथं आलो होतो घरी आलो म्हणलं झालं ना पाहुण्याला जाता जाता नाही का जरा 2-4 नारळ वगैरे घेऊन जाऊ. नारळ वगैरे काढले आणि आता मम्मी म्हणली ते तू सोल बी आता, कारण त्यातलं पाणी बिनी काढायचंय. आता ते सोलायला घेतले आपण, इकडून हाण तिकडून हाण, तिथं काय आपल्या ज्याने सोलं नाही. शेवटी मम्मी आली, तिने कोयता आणला, तिने तोडून दिलं, तेव्हा आपल्याला कुठं जमलो व्हायला. म्हणले नारळ सोलायचं बी काम एक मोकार अवघड आहे आता, काय सांगता काय नाही. त्याच्यानंतर मुस्क वगैरे घातलं, चष्मा वगैरे घातलं, म्हणलं आता चला डायरेक्ट आपल्याला जायचं मामाच्या गावाला. डायरेक्ट मम्मीला म्हणलं बस बाई तुला माहेर नेऊन सोडतो आता, काही विषय नाही, डायरेक्ट खटमध्ये नियोजन करून टाकतो. त्याच्यामुळे तिथून आपण डायरेक्ट सुप्यात आलो. सुप्यात म्हणलं चल बाबा तुझ्या तिथं घरच्यांना थोडंफार खायला वगैरे घे. मला बी एखादी आईस्क्रीम वगैरे घेऊन घेतली बरं का, सगळं खायला वगैरे घेतलं, काय फरसाण घेतलं असं काहीतरी. त्याच्यात तिथं हांग्यात आलो आणि तिथून आपल्याला एक नारळ घ्यायचा होता. आपण जो नारळ फोडला होता त्याचा आपण कार्यक्रम लावून टाकला पद्धतशीर. त्याच्यामुळे मम्मी म्हणली नाही का इथून एक नारळ घेते आणि जाऊ आपण. चालतं तिथं हांगेश्वराचं पण दर्शन घेऊन घेतलं. तुम्ही बी घेऊन घ्या आता, बाहेरूनच घेतलं कारण आपल्याला जरा उशीर झाला होता. घरी आलो, घरी आपले मामा मामी होते सगळे, आप्पा वगैरे बसलेले होते, सगळ्यांना भेटलो. हे एक नमुना इथं आलेला होता, म्हणजे इथंच असतो त्याच्यामुळे काय अडचण नसतं. हे आपल्या मामाच्या पुरीचं पोरग आहे हो, बस बाकी काही विषय नाही. मम्मी म्हणली इथून नाही का आपल्याला जरा मावला वगैरे पाय वगैरे पडून यायचंय. म्हणलं चलो आता तू तरी काय. आणि हे बघा हे पोरग येते, आता काय करता मामाने आपल्याला पोरगी नाही दिली तर काय आता आपल्याला काही ना काहीतरी करावंच लागत आहे ना. मी तर बसलो होतो पण हे पोरग माझ्या मोबाईल मध्ये माझा व्हिडिओ काढतोय. बरं आहे म्हणलं मी मोबाईल बघतोय त्याचा व्हिडिओ काढतोय. सगळी हिंडलो वगैरे मावलावरून आलो आपण घरी येऊन मस्तपैकी मामीने जेवण वगैरे बनवलं होतं. जेवण वगैरे झालं, जेवण तर एकदम क्वालिटी बनवलं होतं. मामीच्या हातचं जेवण म्हणजे काय कसं काय नाही पण आपल्याला चांगलंच म्हणायचं. शेवटी मामीच पोरगी बघून देणार आहे आपल्याला. हात वगैरे धुतला आणि म्हणजे इथलं एक मामाच्या गावचं निसर्ग जे एकदम म्हणजे एकदम मस्त आहे. तिथलं म्हणजे एरिया आहे ना जो एकदम मस्त आहे. आता मामाचं गाव आपल्याला कधी बी चांगलंच वाटत, त्यात तर काय वादत नसतं. तिथून आपण सगळं उरकलं वगैरे होतं आणि आपल्याला आता निघायचं होतं. पण त्याच्यात हे पोऱ्या म्हणलं मी तुला डान्स करून दाखवतो. आलबा म्हणलं ह्याला नाही का आता आपल्या जत्रेला नाही का घेऊनच जावं मला वाटतंय, कारण डान्सचं लय क्वालिटी करतंय बोया पोऱ्या.